नमस्कार मंडळी, सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज आहे लक्ष्मीपूजन, तर थोडी तयारी चालू आहे। चैताली आता घट वगैरे मांडते लक्ष्मीचं आणि दारावर तोरण वगैरे लावते। मी दाखवतो तुम्हाला ती कशी तयारी करते। तर चैताली तोरण बांधते दाराला, जमत नाही तरी करते, माझ्याकडून शिकते थोडं। 5 महिन्यात जे काय शिकली ते आता करते। आणि हे तोरण चैतालीच्या मम्मीने बनवून दिले आहेत, खूप छान बनवलेले आहेत। आणि चैतालीने रांगोळी काढली आहे, जमत नाही पण काढली आहे, ठीक आहे, ॲडजस्ट करून घ्या। आणि हे इथे असं घट मांडलेलं आहे चैतालीने आज लक्ष्मीपूजनाचा। तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा, आणि तिने कशी तयारी केली तेही सांगा। हे हार पण मम्मीनेच बनवून दिले आहेत। ठीक आहे ना, मम्मीने बनवले तू बनवले एकच आहे। शिकली कोणाकडून? एवढी वर्ष त्यांनी शिकवलं त्याचं काय नाही, काय रे बाबा। तर तिने बनवलेत पण शिकवलं तिच्या मम्मीने आहे। आणि पप्पा आता स्वामींच्या फोटोला हार घालत आहेत हळूहळू। नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं आमच्या मिस्टर अँड मिसेस राणे ब्लॉग्समध्ये। तर आज आहे लक्ष्मीपूजन। सर्वांना सर्वप्रथम लक्ष्मीपूजनाच्या आणि दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। तर लक्ष्मीपूजनाची थोडीफार तयारी चालू आहे। चैतालीने घट वगैरे मांडलं, इथे पप्पा इथे हार वगैरे लावत आहेत देवांच्या फोटोला, आणि इथे खायची कामं चालू आहेत। कामात शून्य पण इन्स्ट्रक्शन देण्यात एक नंबर। आणि नेहमीप्रमाणे आमची मुकादम, असं नाही तसं करा, तसं नाही असं करा, तेवढंच आपलं काम। आणि इथे खाण्याचं काम, दोघी सासू सुना काहीच कामाचं नाही। पप्पांनी मीच हे सर्व आता केलं आहे एवढं। आणि चैतालीला मम्मीने तिचे हे शिकवलं आहे तसं त्याप्रमाणे तिने घट त्यानंतर तयारी करून घेतली आणि मग पुस्तक वाचायला चालू केलं। लक्ष्मीची कृपा होते, दीर्घ आयुष्य संपत्ती होते, मनाची इच्छा पूर्ण होते। श्री लक्ष्मीची नावे आणि रूपे अनेक आहेत। कैलासातील पार्वती, महामाये जगन्माते परात्परे शंख चक्र गदा हस्ते लक्ष्मी माते नमोस्तुते। आदि नाही अंत नाही आद्य शक्ती खरोखरी विश्वधारे लक्ष्मी माते नमोस्तुते। सर्वव्यापी सर्वसाक्षी शुद्ध सत्वस्वरूपी सर्वज्ञे सिंधु संपुते लक्ष्मी माते नमोस्तुते। कमले कमल नेत्रे कोमले कमलासने मंगले मुदिते मुग्धे लक्ष्मी माते नमोस्तुते। शुभ्र वस्त्रधारिणी है गरुड़ ध्वज भामिनी दिव्यालंकार भूषिते लक्ष्मी माते नमोस्तुते। सर्व दुख हरे देवी भुजंग शयनासिनी भगवती भाग्यदात्री लक्ष्मी माते नमोस्तुते। सिद्धि बुद्धि भुक्ति मुक्ति संतति सुख संपदा आयुरारोग्य ही देसी लक्ष्मी माते नमोस्तुते। नमो नमः महालक्ष्मी धन वैभव वदामिनी दैन्य दूर करी माझे राती मिलिंद माधव वाटिका ऐकता भावे नित्या नमनाष्टका इच्छिलेले मे सारे सत्य सत्याळु भाविका करता दुःखहर्ता वर्ता विघ्नाची निर्विघ्ने कृपा जयाची पायन रूपे आनंद पूर्ण भावे वाळीन मने नमः।
नमस्कार मंडळी. तर आताच पूजन झालं, त्यानंतर आम्ही आता आरती केली आणि पाऊस पण आला आज. दीपावलीच्या शुभेच्छा द्यायला सर्वांसाठी. आणि आत्ताच आरती झालेली आहे आमची. चैतालीने आताच लक्ष्मी कथेचं वाचन केलेलं आहे आणि मम्मी पाया पडते आणि पिंट्याने नंबर लावलाय मागे. आणि पप्पांची अजून तयारीच संपत नाही, पावडर चालू आहे. पप्पांना बघून त्यांचं वय किती आहे तुम्हाला काय वाटते नक्की आम्हाला कळवा. उमर 55 की दिल बचपन का? लग्नासाठी मुलगा आहे, कुठे मुलगी असेल तर नक्की कळवा. वय वर्ष 25, रंग मध्य गोरा, उंची 5 फूट. मुलगी बघायला सांगितलं तर मम्मी पाया पडतानाच असते. मम्मीच्या मनात चांदणं. तर दीपावलीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आता घरात पूजन तर झालंय लक्ष्मीचं. आता आम्ही चाललोय गाडीचं पूजन करायला. तर आत्ताच घरातलं पूजन करून झाल्यावर खाली आलेलो आम्ही. लक्ष्मी पूजनाला गाडीचं पण पूजन केलं मम्मीने आणि चैतालीने. तर पूजन झालेलं आहे आता आमचं. गाड्या कशा दिसतात ते नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर नेक्स्ट डे मॉर्निंग ही यांच्या मावशीची मुलगी आहे कृती दिदी. ही लोक आमच्याकडे वस्तीलाच आले होते एक दिवस. तर मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना घरी जायचं होतं आणि थोडं काम होतं मावशीचं. त्यामुळे मग त्यांनी भाऊबीज करून घेतली आणि मग ती लोक त्यांच्या घरी गेले. त्यानंतर लग्नानंतरची माझी पहिलीच भाऊबीज होती. मग माझे पण सर्व एक एक भाऊ करून सर्व येत होते. आणि त्यानंतर ही दोघं आली आणि आंटीने भाविककडे मायासाठी फुलं घेऊन पाठवलेलं, कारण की आंटीला माहीत आहे मी काहीच घातलं नसेल. पैसे तरी कशाला घेऊन आलेत ते बिचारा. पण मग ठेवले घातले ना आपण बरोबर. आणि ही माझी वहिनी आहे. मला हेल्प होईल म्हणून दादासोबत वहिनी पण आली होती मला हेल्प करण्यासाठी. तर मग तिला पण हळदी कुंकू करून घेतलं.
आणि ही जी चिल्ली पिल्ली आहेत ती माझ्या मामाची मुलं आहेत. तर त्यांना लहानपणापासून मी बघितलेलं आहे. तर ते लहानपणापासून माझ्याजवळ आहेत. तर त्यांचं सर्व सूपासून कपडे बदलण्यापासून सगळं माझ्याकडे होतं. तर त्यांचं माझ्यासोबतचं बॉन्ड काहीतरी वेगळंच आहे. आणि माझी तब्येत ठीक नव्हती म्हणून माझी मम्मी मला हेल्प करण्यासाठी आली होती. आणि मग आमच्या गप्पा शप्पा आणि मग खाल्लं जेवलो आणि मग ही लोक गेले घरी. आता ही लोक गेले पण माझा अजून एक भाऊ बाकी होता मानव. तर तो यायचा होता म्हणून त्याची वेट करत होते. आता हा मानव म्हणजे ह्याच्या मम्मी डॅडीनी मला मुलगी मानलेला आहे. तर मग तेव्हापासूनचं आमचं हे नातं आहे. पहिल्यांदा कोणाला साडीवर आरती करतो उनके हर मूव में लिखा था कि मुझे विकेट चाहिए। थोड़ा सा अनकन्वेंशनल भी थे। आराम हेजलवुड से करवाया, शुरू में स्टार्ट को रोका, फिर वापस लेकर आए, 3 ओवर में 2 विकेट चटका दिए। थैंक यू। उसमें वो डिफरेंस वो है ना कि आपके पास वो बीच में बाबू को कामावर से तेव्हा द्यायचं बीच में आता काय अच्छी देव काढून देऊ उसके बाद में फिर तुला कसं तू कसं देशील तसं फिंगर स्पिनर ना ना तीसरे आपके गेंदबाज है नितीश रेड्डी। तो फिर क्या वो खुशू पडला लेकिन ले सकते तो मेरे ख्याल से तुझे मानव कहीं ना कहीं से भावबीज करून पेटपूजा करून आणि मग मानवने पण निरोप घेतला. त्यानंतर बेबीताई आल्या होत्या, भाऊजी आले होते आणि मुलं आली होती. तर मग त्यांचा पाहुणचार केला आणि मग ह्यांची भाऊबीज. तर भाऊबीज वगैरे झाली आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेवलो आणि मग झोपून गेलो. तर असा होता माझा लग्नानंतरची माझी पहिली भाऊबीज, माझी पण आणि ह्यांची पण. म्हणजे मी पहिला असं कधी भाऊबीज केलीच नाही. म्हणजे लग्ना अगोदर मी कधी भाऊबीज करायचीच नाही. बरं जेव्हा नंतर कमवाल तेव्हाच करेन, कारण की माझे सगळे भाऊ छोटे आहेत. तर त्यांच्याकडून काय गिफ्ट्स आणि हे, कारण की शेवटी घेणार तर मम्मी पप्पाकडूनच घेणार. तर कमवतील तेव्हा करेन असं होतं माझं. बट आता लग्नानंतर पहिली भाऊबीज म्हणून ती लोक पण खूप एक्सायटेड, भाऊबीजला जायचं, ताईकडे जायचं आहे. तर त्याच्यामुळे ती भाऊबीज झाली पण खूप चांगलं वाटलं. ते आपल्या घरी येतात, असं कधी कोण कसं ओकेशन असलं तरच येतात, असं इतर वेळी येत नाही. तर मग ती लोक आले, खूप बरं वाटलं. ताईशी पण आले, म्हणजे ह्यांच्या बहिणीचे ती लोक पण आले, भाऊजी वगैरे आलेले. तर खूप छान वाटलं त्यांना पण भेटून, त्यांच्यासोबत पण टाईम स्पेंड करून. तर आता तुम्हाला कसं वाटलं हा ब्लॉग ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुम्ही कमेंट करायला खूप कंजूसी करताय हां. तर मग कमेंटमध्ये सांगा, म्हणजे आम्हाला पण कळेल की आम्ही कसे करतोय ब्लॉग, कसे नाही करत आहेत. ओके, तर मग आता लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला, टिल देन बाय बाय, टेक केअर, सोयीन जावा.